श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 85वा दशमस्कंध उत्तरार्ध सूतवध कौरव पांडवांमध्ये वितुष्ट आले. आता त्यांच्यामध्ये घनघोर युद्ध होणार असे बलरामांना लक्षात आले. दुर्योधन आणि भीम दोघेही बलरामाचे शिष्य. गदायुद्धाचे शिक्षण त्यांनीच दिले. शिवाय हे दोघे आतेमामे भाऊ. भावाभावांच्या कलहात आपण कोणतीही भूमिका घेतली तरी ती पक्षपातीच होते. त्यापेक्षा आपण तीर्थयात्रेला जावे असा विचार करून बलराम तीर्थयात्रेला निघाले. अनेक तीर्थे करीत ते सरस्वती नदी तीर्थ, यमुना व गंगा तटावरील तीर्थक्षेत्राचे पर्यटन करीत नैमिषारण्यात गेले. निमिषमात्र पुण्य येथे केले तरी ते मोक्ष प्राप्त करून देते, म्हणून त्यास नैमिषारण्य म्हणतात. तेथे अनेक ऋषी दीर्घकाळ यज्ञ करत राहतात. तेथे बलराम येताच सर्वांनी त्यांना उत्थापन देऊन सन्मान केला. त्या सर्वांच्या सोबतच बलरामही बसले. व्यासपीठावर व्यासांचा शिष्य रोमहर्षण बसला होता. त्याने बलरामांची दखलही घेतली नाही. सूतकुळातील हा रोमहर्षण प्रतिलोम आहे. क्षत्रिय आणि ब्राह्मणी बसून उत्पन्न झाला आहे. त्याने मर्यादेचा भंग केला आहे. आपल्या धर्माचे पालन न करता स्वतःच स्वतःला पंडित समजत आहे. हा गर्विष्ठ व उद्दाम झाला आहे. त्यामुळे धर्महानी करणाऱ्याला मृत्युदंडच द्यावयास पाहिजे. व्यासांकडून याने पुराणे, धर्मशास्त्र, इतिहास असे बरेच ज्ञान संपादन केले आहे, तरी याला धर्म कळाला नाही का? हा पंडितांचे सोंग करीत आहे. जे लोक धार्मिकतेचे ढोंग करतात, स्वतःचा धर्म पाळत नाहीत आणि परोपदेशे पांडित्य दाखवतात, ते दंडनीयच ठरतात. असे म्हणून बलरामांनी दर्भाचे टोक रोमहर्षणास लावले. मात्र तोच रोमहर्षण मरून पडला. याच्या पूर्वीच्या युगात, त्रेतायुगातही असेच घडले होते. रामचंद्राचे राज्य असताना शंभुक तपश्चर्येला बसला होता. धर्मपालन, धर्मरक्षण, सर्व मर्यादांचे पालन हा उद्देश ज्या काळात होता, त्या काळात अधर्माचे उच्चाटन अग्रक्रमाने होणे अपेक्षितच असते. प्रभू रामचंद्रांनी शंभुकाला तपापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तो असफल झाला, तेव्हा त्याचा वध केला. आज धर्म अधर्म हा विषयच दुर्लक्षित आहे. त्यामुळे या काळाच्या विचारानुसार राम दोषी ठरवल्या जात आहेत. त्या काळी शंभुक दोषी होता. बलरामांनी पुढच्या युगात, द्वापर युगातही असेच केले. रोमहर्षणाचा वध केला. सर्व ऋषींनी हाहाकार केला आणि बलरामांना दोष लावला. ऋषी म्हणाले, या यज्ञात आम्ही त्यांना ब्रह्मासन दिले होते, म्हणून अजाणतेपणी का होईना पण तुमच्याकडून ब्रह्महत्याच घडली आहे. कारण आम्ही सर्वांनी हा यज्ञ संपेपर्यंत रोमहर्षणांना दीर्घायुष्य, शारीरिक कष्टराहित्य, इंद्रियांची शक्ती वगैरे त्यांना दिले होते. आता ऋषीवचन लांछन व यज्ञभंग दोन्हीही घडले आहे. हा अपराधच आहे. परंतु आपण स्वतःच अवतार धारण केला असल्यामुळे आम्हीच काय, पण वेदसुद्धा या कृत्याबद्दल बोलत नाहीत. कारण वेद हे प्रत्यक्ष देवच आहेत. वेदांची स्तुती ही देवाची स्तुती आहे. वेदवचन हे देववचनच आहे. मग देवाच्या कायद्यात देवाच्या शिक्षेची तरतूद कशी असेल? म्हणून हे बलरामा, लोकांना न्यायाचा, धर्माचा, पावित्र्याचा धडा घालून देण्यासाठी आपणच आपले प्रायश्चित घ्यावे. देवांचा आणि देवाच्या कायद्याचा अर्थात धर्माचा असा गौरव केला असला तरी अपराध अपराधच आणि त्याला शिक्षाही आहेच, असा या घटनेचा गर्भित अर्थ आहे. बलरामांनी ते मान्य केले आणि आत्मा वै पुत्र या वेदवचनानुसार रोमहर्षणाच्या पुत्राला ते सर्व दिले आणि तो यज्ञ पूर्ववत झाला. ऋषींनी त्यांना, बलरामांना 1 वर्ष तीर्थयात्रा करण्याचे, त्यांच्या यज्ञात विघ्न उत्पन्न करणाऱ्या बलवल दैत्याचा नाश करण्याचे सांगितले. बलराम तीर्थयात्रेत महिष्मती नगराजवळ नर्मदेच्या सानिध्यात गेले. स्नानदानादी कर्मे प्रभास क्षेत्री आले. तेथेच त्यांना कौरव पांडवात मोठे युद्ध झाले आणि पृथ्वीचा भार हलका झाल्याचे कळले. ज्या दिवशी भीम आणि दुर्योधन यांचे गदायुद्ध चालू होते, त्यावेळी बलराम कुरुक्षेत्रात पोहोचले. ते म्हणाले, हे दुर्योधना, हे भीमसेना, तुम्ही दोघेही तुल्यबळ आहात. भीमसेन अधिक बलवान आहे तर दुर्योधन अधिक कुशल आहे. म्हणून तुमच्यापैकी कुणीही जीत अथवा पराजित होऊ शकत नाही. म्हणून हे युद्ध थांबवा. बलरामांचे म्हणणे खरे होते, पण दोघांनाही पूर्ववृत्तांत, वैर, दुरुत्तरे आठवून क्रोध उफाळून येऊ लागला. वस्तुस्थिती लक्षात घेऊन बलराम निघून गेले, द्वारकेत आले.